एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे। आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं। आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे। म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील, तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही। ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता, कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहायला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता। मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत, एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे। त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे, पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे। लक्ष ठेवून तुम्ही होतात, रात्रंदिवस त्या ठिकाणी तुम्ही होतात, लक्ष ठेवून GR वेळेवरती आले आणि पूर्णपणे व्यवस्थित हे सगळं झालं आणि तुमच्या नावानं पुन्हा एकदा तुमच्या नावानं झालं की मराठा समाजाला तुम्हीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या नावानं हे येत आहेत की तुमच्याच हस्ते हे झालंय, अभिनंदन। बघा मी एक गोष्ट सांगतो की सातत्याने राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात। जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही। अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे, ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल। मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो आणि उद्याही करत राहील। मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो। त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात। मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही। जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं कुठेही झालेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं,
एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही. आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण, महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे